नमस्कार मित्रांनो, एके ऑल कंटेंटमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी हृदयस्पर्शी आणि बोधप्रद कथा, जी आजच्या काळातील प्रत्येक घरातील कहाणी असू शकते. एका चतुर सुनेने आपल्या सासूला कोणताही उपदेश न देता आपल्या बुद्धीने कसं बदललं आणि घरातील वृद्ध आजींना त्यांचा हरवलेला सन्मान कसा मिळवून दिला, हे आज आपण या कथेतून या गोष्टीतून पाहणार आहोत. तर कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातून आपल्याला खूप मोठा धडा मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट. एका छोट्याशा गावात एक नवीन मुलगी लग्न करून सासरी आली. घरात तिचा पती, तिची सासू आणि एक वृद्ध आजी राहत होत्या. सासरी आल्यावर सुनेच्या लक्षात आले की तिची सासू त्या वृद्ध आजीचा खूप अपमान करायची. सासू आजींना जुन्या फाटलेल्या कपड्यात ठेवायची, त्यांना शिळेपाके जेवण द्यायची आणि कायम त्यांच्यावर ओरडायची. हे पाहून सुनेला खूप वाईट वाटले. तिला आजींची दया आली, पण तिला हेही माहीत होते की जर तिने सासूला थेट समजवण्याचा प्रयत्न केला तर सासू म्हणेल, कालची आलेली पोरगी मला शिकवतेय का. म्हणून सुनेने एका चतुर युक्ती लढवली. ती सून रोज आपले काम संपवून आजीच्या खोलीत जाऊन बसू लागली आणि त्यांचे पाय दाबू लागली. हे पाहून सासूला नवल वाटले. तिने सुनेला विचारले, अगं सूनबाई, तू त्या म्हातारीपाशी जाऊन का बसतेस. सुनेने अतिशय नम्रपणे उत्तर दिले, सासूबाई, माझ्या वडिलांनी सांगितले आहे की सासरी गेल्यावर तिथल्या थोरा मोठ्यांकडून घराण्याची रीत शिकून घे. आपल्या घरात सर्वात थोर आजीच आहेत, म्हणून मी त्यांच्याकडून शिकते की तुम्ही त्यांची सेवा कशी करता, जेणेकरून भविष्यात मी तुमची सेवा तशीच करू शकेन. हे ऐकून सासू थोडी विचारात पडली. एके दिवशी सुनेने घराच्या कोपऱ्यात काही जुनी मातीची फुटकी खापरं गोळा केली. सासूने विचारले, हे काय आहे. सून म्हणाली, सासूबाई, तुम्ही आजींना अशाच फुटक्या भांड्यात जेवण देताना, मग उद्या जेव्हा तुम्ही म्हाताऱ्या व्हाल तेव्हा मलाही तुम्हाला अशाच भांड्यात जेवण द्यावे लागेल, म्हणून मी ही भांडी आत्ताच जपून ठेवते. हे ऐकताच सासूच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला आपली चूक लक्षात आली. तिला उमजले की आज आपण आपल्या सासूशी जसे वागतोय, उद्या आपली सूनसुद्धा आपल्याशी तशीच वागणार. त्या दिवसापासून सासूचा स्वभाव पूर्णपणे बदलला. तिने आजींना स्वतःच्या ताटातलं ताजे जेवण द्यायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी नवीन गादी आणि कपडे आणले. सुनेच्या एका युक्तीमुळे घराचं नंदनवन झालं. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा. या गोष्टीतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की आपण आपल्या आई-वडिलांशी किंवा थोरा मोठ्यांशी जसे वागतो तसेच आपली मुलं उद्या आपल्याशी वागणार आहेत. त्यामुळे घरातल्या ज्येष्ठांचा नेहमी सन्मान करा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी माझ्या एके ऑल कंटेंट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.